कोणत्याही प्रकारचं गुलाबजामुनचं पाकिट न वापरता आपण हे रसरशीत गुलाबजामुन पाहणार आहोत। त्यासाठी पॅनमध्ये मी 1 चम्मच तूप घेतलेले आहे आणि 1 वाटी गरा म्हणजे सुजी छान भाजून घ्यायची। कलर चेंज करायचा नाही, स्लो गॅसवरती थोडीशी नॉर्मल भाजून घ्यायची। जेवढी सुजी असेल तेवढंच दूध वापरायचं आणि हे पूर्ण मिक्स करून अशा प्रकारे आपण शिजवून घ्यायचं। आता इथे 2 चम्मच मिल्क पावडर घालायची आणि पुन्हा हे मिक्स करून गॅस बंद करायचा आणि हे पीठ आता झाकून ठेवायचं। पाक तयार करणार आहोत। जेवढी सुजी असेल तेवढं साखर घ्यायची, साखरेचं निम्म पाणी घ्यायचं आणि 1 तारी पाक तयार करून घ्यायचा। आता आपण हे नॉर्मल पीठ तयार केलेलं होतं, गरम असतानाच हे मळून घ्यायचं आणि अगदी छोटे गोळे तयार करून घ्यायचे। त्यानंतर मीडियम तेल गरम झाल्यानंतर स्लो गॅसवरती आपण हे गुलाबजामुन अगदी गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचे। अशा प्रकारे कलर आला की काढायचे आणि गरम असतानाच पाकात टाकायचे। तयार आहेत आपले रसरशीत गुलाबजामुन।